लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. दिव्यांगांच्या UDID कार्डासाठी प्रहारचे आंदोलन. आठवडाभरात प्रश्न सोडवण्याचे सिव्हिल सर्जनांचे आश्वासन. दिव्यांग व्यक्तींना युनिक डिसेबिलिटी ID कार्ड मिळवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून सातत्यानं हेळसांड केली जात असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी अनिल भडांगे यांनी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या प्रलंबित UDID कार्डाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये UDID कार्ड प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली डेटा एंट्री ऑपरेटर गेल्या 6 महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने शेकडो दिव्यांगांची कामे रखडली आहेत आणि याबाबत चौकशी करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना डेटा एंट्री करणारा कर्मचारी उपलब्ध नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून दिव्यांगांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून त्यांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी प्रहारच्या जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत सिव्हिल सर्जन यांनी या समस्येची गंभीर दखल घेत पुढील बुधवारपर्यंत UDID कार्ड प्रक्रियेसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिलं आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते याकडे आता दिव्यांग बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. ठीक आहे, माणूस नाही, समजा 1 महिना 2 महिने 15 दिवस 8 दिवस 2-2 4-4 महिने माणूस नाही आणि हे लोक 2-2 वर्षापासून UDID प्रत्येक वेळेस आले का बुधवारी सांगता पुढच्या बुधवारी. आणि आता मग मी आलोय आणि मला फोन केला तर तो म्हणतो इथं माणूसच नाही, आम्ही काय म्हणजे आता याला 2 वर्ष झाले, याला 4 वर्ष आहेत, कुठे याला 4 वर्ष झाली. काय प्रॉब्लेम? UDID द्यायला काय अडचण? तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे, UDIDचा काय प्रॉब्लेम? बरं, UDID शिवायचे काहीच कामं होत नाही, मग काय अडचण काय होती यांना द्यायला UDID? आणि हे सगळे डिपेंडम आहे. तिथं ऑलरेडी 15-20 लोक अजून तसे बसलेले जे अपंग आहे, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही. बरं, कोणी मालेगाववरून आलं, मनमाडवरून येतं. आता हा कुठून आला? मालेगाव, मनमाड. आता याला सांगितलं का तू इथं होणार नाही, तू तिकडे जा. कुठं? मालेगावला कधी सांगितलं? हे चुकीचं आहे ना. कमीत कमी रिस्पेक्ट तर द्या तुम्ही. बरोबर, वरती पाहिलं मी 5 मिनिटं गेलो, एवढं गरम होतं तिथे, लिमिटच्या बाहेर. हे लोक 2-2 4-4 तास बसतात आणि जेव्हा आपला नंबर येतो, नंबर आला हे म्हणता का हे घे नंतर आहे. चुकीचं आहे ना. म्हणजे बाकीच्यांना तर जॉब नाही वगैरे त्या गोष्टी वेगळ्या, पण का हे डिपेंडंट आहे, हातपाय चांगले. हे इकडं कोणी हॉटेलमध्ये काम करतं, कुठं ऑफिसमध्ये काम करतं. इकडे यायचं म्हटलं का सुट्टी देऊन यावं लागतं किंवा हाफ डे यावं लागतं. हाफ डे टाकून यायचं तिथं पूर्ण दिवस जातून काम होतं. मी लाईकला शेजार आहे का? तो मारे ते बारीक सारखा एकदम बारीक आहे ना. सही शिक्का का देते मॅडम? चालत नाही. जबरदस्ती काही करावी म्हटलं तुम्हाला जरूरी प्रॉब्लेम. आता आम्ही रिपोर्ट्स आमच्याकडे आहे, तुम्ही फक्त उद्या सोबत गेले 3 महिन्यापासून हे सगळे माझ्याबरोबर आले. डिपेंडम आहे, दिव्यांग आहे. इकडे पण बघू शकता तुम्ही, सर्व दिव्यांग आहे. गेले 3-4 महिन्यापासून इकडे चक्रा मारताय फक्त UDID कार्डसाठी. जेव्हा मी तिथे विचारायला गेलो 43 नंबरच्या खिडकीला, त्यांनी सांगितलं आमच्याकडे माणूस नाही आहे. नंतर मॅडमला विचारायला लागलो, ते पण म्हणे का 3-4 महिन्यापासून इथे माणूस नाही आहे.
म्हणजे फक्त दिव्यांगाने इथे दर आठवड्या यायचं, चक्रा मारायच्या, आपला वेळ खर्च करायचा, कामधंदे सोडून यायचे आणि इथं आल्यावर हे सांगता की इथं कामाला माणूस नाही आहे. खरं तर हा उरुमटपणा आहे. इथे जर पगार मिळतोय तर माणूस का नाही. आता आम्ही CS साहेबांना भेटायला जाणार आहे, त्यांना प्रश्न विचारणार आहोत. जर 2 दिवसात जर इथं माणूस आला नाही तर आम्ही इथे आंदोलन करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तुम्हाला एक काम करा, तुम्ही यांच्याशी बोला, साळुंके सरांची, SCS ला बोला, 2 ऑपरेटर कुठून पाहिजे ते घ्या आणि मला ENT डिपार्टमेंटचं सगळे कार्ड साफसूफ करून मोकळे करा. मॅडम मला तिथे पुढच्या 2 आठवड्यात दिवसात माणूस आला पाहिजे, नाही तर मी सरळ आंदोलन करत सर. लक्षात घ्या. नाही प्रत्येक मला एक सांगा की यांचे नंबर्स आहेत का आपल्याकडे, मोबाईल नंबर? ज्यांनी फॉर्म जमा केलेले असतात सर त्याच्यावर मोबाईल नंबर असतो. मग त्यांना कॉल करून बोलवा, लिस्ट बनवा, कॉल करून बोलवा, 2 ऑपरेटर घ्या. डाटा एंट्री ऑपरेटर लागतो ना तुम्हाला? हा, तर मी 2 डाटा एंट्री ऑपरेटर देतो, ते यशस्वी वाले आहेत. त्यांचं कंटिन्युएशनच्या दरम्यान हे सगळ्यांचे सर्टिफिकेट जनरेट करून यांना लगेच क्लिअर करून मोकळं करा. पुढच्या 8 दिवसात हे सगळं मिटलं पाहिजे. नंतर ENTची एकही कंप्लेंट नको. तर पुढच्या बुधवारपर्यंत ते क्लिअर झालं पाहिजे. पुढच्या बुधवारी मी इथे बसून राहील, जो पण काम होतं तुम्ही बोलू नका. मी 2 ऑपरेटर देतो. तो लगेच द्या, म्हणजे मी 8 दिवसात जे जे पेंडिंग आहे ना ते क्लिअर होईल आणि हे लोक पुढच्या बुधवारी येईल, त्यांचं काम होईल. आणि ज्यांचं शक्यतो उद्या परवा होईल. मला काय म्हणायचं, जे फक्त आता किरकोळ कारण आहे की यांना स्टॅम्प पाहिजे, त्याच्याकरता ते चक्रा मारतायत. करायला स्वप्नील खाली बसतो. मग हे आपण तपासणी करतो. आधी PTA केली, आपण चेक केलं PTA. त्याच्यानंतर मग आपण खाली चेक ऑनलाईन 6 नंबरला बसतात. मग त्यांना आपण खाली चेक जे आहे त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते ऑनलाईन दिसते की नाही ते चेक करावं लागेल. आपण ते बघतो आणि मग ते चेक केल्यानंतर ते चेक म्हणतात बरोबर आहे. मग वरती येऊन आपण त्यांना स्कॅन. ऐका ना मॅडम, तुमची जी सिस्टीम आहे ना, आम्ही त्याला नाव ठेवत नाही. सिस्टीम खूप चांगली, पण तिथे जे लोक काम करतात ते काय करतात, टोलाटोली. आता हे 6 नंबरला गेले, त्यांना काय सांगते, तुम्ही जे सांगितलं सरांना ते करायला पाहिजे ना. यांना 43 जायला सांगायचं काय संबंध. तिथून तुला चेक करा, काय निर्माण द्यायचं ते वरती पाठव ना. ते काहीच केलं नाही, यांना वरती पाठवून दे. फक्त चक्र मारायचे काम होतं सर. एक काम खाली 6 करा नंबरला भेटलं मग कोणी तुम्हाला वरती पाठवलं की एक काम करा, संध्याकाळी 5 वाजता ना सगळे हँडिकॅप वाले इथे बोलवा. सगळ्या डिपार्टमेंटचे 3 ENT ऑफिसर आणि ऑर्थोवाले, त्यांचे सगळे डाटा एंट्री ऑपरेटर आणि तुम्ही 3 जण संध्याकाळी 5 ला या. आपण बसू, याच्यामध्ये काय टू पोल्स आहेत आणि का लोकांना इकडे तिकडे चक्रा मारायला लागत आहे किंवा तुमचा डाटा एंट्रीचा काय होतं. मध्ये एकदा आपले काहीतरी 7-8 हजार सर्टिफिकेट पेंडिंग, मग नंतर एक काही ना काही. आता दर बुधवार आणि दर शुक्रवारी जर आपण यांना त्रास देत असतो तर मग ते योग्य नाही ना. तुम्ही सगळेजण या आणि SCS ला सांगून लगेच डाटा एंट्री ऑपरेटर मारा. ठीक आहे. चालेल, तेवढं प्लीज करा. नमस्कार. आज बुधवार म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेट देण्याचा वार असतो. मात्र माझे सोबत जे आहे सर्व डिपेंडम आहे, मूकबधीर आहे आणि गेले 2 वर्षापासून, कोणी 2 वर्ष झाले, याला 2 वर्ष झाले, याला 3 वर्ष झाले, याला 1 वर्ष झाले, याला 1 वर्ष झालं. यांना UDID कार्ड मिळत नाही आहे. यांच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट आहे, मात्र UDID कार्ड नाही आहे. आणि UDID कार्ड नसल्यामुळे यांना सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. आणि UDID कार्ड न मिळण्याचं कारण, जेव्हा मी अपंग विभागाला गेलो आणि ते विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं डाटा एंट्री करणारा माणूस नाही. एवढं मोठं जर सिव्हिल हॉस्पिटल असेल आणि जर इथं डाटा एंट्री करणारं कोणी नसेल तर मी सिव्हिल सर्जनला आवाहन करतो की तुमच्याकडे डाटा एंट्री करणारा माणूस नसेल तर तुम्ही मला सांगा, मी स्वतः डाटा एंट्री करेल, नाही तर मी माणूस आणून देईन. पण या दिव्यांगांवर अन्याय करू नका. आणि त्या ऑफिसमध्ये 43 नंबरच्या खिडकीमध्ये जो तुमचा कर्मचारी आहे तो ह्या अपंगांबद्दल उद्धट वागणूक करतो, उद्धट बोलतो. त्यांना पुढच्या वेळेस ये, पुढच्या आठवड्यात ये, फक्त उडवडीचे कारणं देतो. त्याची त्याला तुम्ही काढूनच टाका कामावर. दिव्यांगावर जो अन्याय करणार आम्ही त्याला सोडणार नाही, सहन करणार नाही. सिव्हिल सर्जनबरोबर आता चर्चा झालेली आहे. त्यांनी पुढच्या बुधवारपर्यंत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्या सर्व दिव्यांगांना UDID कार्ड मिळेल असा शब्द दिलेला आहे. जर पुढच्या बुधवारी जर हे काम झालं नाही, डाटा एंट्री करणारा जर माणूस तिथे उभा राहिला नाही तर तिथे जो असेल त्याला आम्ही ठोकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.